अभिनव सीसी हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना हर्ष मराठा भोपाडा या दोन टीम मध्ये सामना आपण पाहतोय. एका बाजूला आशिष आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झलकावलं होतं आणि त्याच्या सोबतीनं अपूर्वला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रज्वत. पहिल्याच बॉलवरती विकेटची अपील आणि यस ती अपील उचलून धरलाय. विकेट जाईल पहिल्या चेंडूवरती. कॉट बँडच्या माध्यमातून फलंदाज अपूर्व तंबूच्या आसऱ्याला. बॉलवरती विकेट प्राप्त होत असताना आपण पाहतोय. लेग कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता आणि लेग कटर विकेट मिळवून दिलेले प्रज्वतने. चांगला बॉल होता ज्या पद्धतीने बॉल बाहेर निघत होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता. नवीन बॉल आहे आणि पॅच चेंज घेतल्यानंतर विकेट किपर यश त्याने देखील प्रयत्न चांगले केले. नवीन बॅट्समन आशिष आशिष रावते नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये आशिषला चान्स मिळाला नव्हता कारण दोन्ही फलंदाजांनी कंटिन्युअसली 6 ओव्हर्समध्ये बॅटिंग केली होती आणि एक मोठं टार्गेट उभं केलं होतं. परंतु आता या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट गेले. दुसरा बॉल या ओव्हरमधील प्रज्योत राऊंड द विकेट. हा देखील चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेलाय. चांगल्या लाईन अँड लेंथवरती बॉल टाकला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर होता. ऑफ्टनवरती शफल झाल्यानंतर तो यॉर्कर यष्टांना देखील बॉल लागला होता परंतु फक्त बेल्स त्या ठिकाणी पडणं बाकी होतं. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. विश नेटवर्कच्या माध्यमातून सातत्यानं हा रिप्ले दाखवला जातोय साहिल पाटील यांच्या माध्यमातून. तिसरा बॉल या ओव्हरमधील. राऊंड द विकेट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी खेळले गेले. फिल्डर आहेत सर्कल सर्कलमध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये प्रज्वतची गोलंदाजी चांगली राहिली. मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत आणि चांगल्या लाईन अँड लेंथवरती बॉलिंग त्या ठिकाणी केली गेले. मागील 3 बॉलमध्ये व्हेरिएशनचा देखील चांगला वापर झालाय. पहिला बॉल लेग कटर, दुसरा बॉल यॉर्कर टाकला, तिसरा बॉल त्या ठिकाणी गुडलेन स्पॉटवरून पुन्हा एकदा मध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता लेफ्टी बॅटरसाठी. आता पुन्हा एकदा फाईट यॉर्करचा अंदाज होता परंतु आता लॉंगॉन वरून बॉल काढला आणि बॉल झाले सीमारेषा पार चौकार. आशिषच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना आपण पाहतोय. सीट फलंदाज आहे आणि लास्ट मॅच मध्ये देखील 21 बॉलमध्ये एकंदरीत 51 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. इथे चान्स बनला होता. विकेट किपर यश त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पाठची कडा त्या ठिकाणी घेतली होती. बॉल थोडस दूर जात होता विकेट किपर पासून. कमी वेळेमध्ये स्वतःला ऍडजस्ट करायचं होतं. चौकार आल्यानंतर कमबॅक आता प्रज्वत देखील करू लागलाय. डॉट बॉल त्याने मैदानामध्ये टाकलाय. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम बॉल. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. भरपूर बाहेर टाकला होता हा बॉल. अमीर कराई सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ वाईट बॉल. रन्सचा जर विचार आपण केला तर 6 धावा सध्या स्कोर कार्डवरती. 5 षटकांचा फॉर्मॅट आणि 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आता एक करायला चांगलं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न हर्ष मराठा टीम देखील करताना दिसेल. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये देखील जी गोलंदाजी प्रज्वतची आपण पाहिली होती एक वेगळं नाविन्य प्रज्वतच्या गोलंदाजीमध्ये आहे. या मॅचमध्ये देखील तीच लाईन अँड लेंथ तोच खऱ्या अर्थानं दरारा बॉलिंगमध्ये पाहायला मिळाला प्रज्वतचा. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या फलकावरती 7.
सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती यश दाखल होत असताना आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये 7 धावा स्कोर कार्ड वरती एक विकेट आतापर्यंत गमावलाय. लास्ट ओव्हरमध्ये आशिषला आपण पाहिलं तिसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली आणि लास्ट 3 बॉलवरती तो बॅटिंग ट्रॅकवरती होता. पहिल्या बॉलवरती चौकार आणि शेवटचे जे 2 बॉल होते त्यावरती रन्स घेणं आशिषला थोडंसं अवघड झालं होतं. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न झालाय पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल टाकला होता. स्विच हिट चा टेम त्या ठिकाणी झाला होता आशिषच्या माध्यमातून. सलग 3 डॉट बॉल आशिष मैदानामध्ये फेस करतोय. या मॅच मध्ये स्ट्रगल केलाय अभिनव. सीसी हरणवाडी टीमचा बॉलिंग अटॅक तो मात्र लाजवाब कामगिरी करताना दिसला. आता इनसाइड आउट केल्याचा अंदाज त्या ठिकाणी बांधला होता. कॅप्टन त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतायत. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती 9. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. आता कमी गतीने टाकला होता. मागचे 2 बॉल वेग जास्त होता. आता हा बॉल जर आपण पाहिलं तर लेग कटर कमी गतीने आणि बरोबर लाईन वरून तो बॉल फिरलाय. लेंथ देखील चांगली होती. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. यशने देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये कामगिरी चांगली केली. बॅटिंग असो बॉलिंग असो. आता समोर फटका लॉंग ऑन मध्ये बॅटच्या समोर टाकलाय आणि लॉंग ऑनला फेकून दिले 6 रन्स करिता षटकार. सेम बॉल टाकला होता परंतु हा बॉल स्टंपच्या लाईन मध्ये टाकला. आधीचा बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला होता. आता बरोबर बॅटच्या समोर मिळाला आणि आता सोडणार नाहीये. आशिषच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 15 वरती हर्ष मराठा मोहपाडा टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. 5वा बॉल आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डिंग चांगली झाली. रनआउटचा चान्स बनला होता. चांगले प्रयत्न होते. 1 रन मिळेल या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. चांगल्या पद्धतीनं बॉल देखील फील्ड झाला आणि जो थ्रो तरीकेने आपण पाहिला काही इंचांपासून तो दूर होता स्टंप पासून. लास्ट बॉल या सेकंड ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सध्या फलकावरती 16. 16 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. यावरमध्ये यश एक षटकारानंतर बॉलिंग त्याची चांगली राहिलाय. पहिले 3 बॉल ते देखील व्यवस्थित होते. 4था बॉल पॅटच्या समोर टाकला आणि 5व्या बॉलवरती कमबॅक त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. आता शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ्टॉनच्या भरपूर बाहेर ठेवला होता. अगोदरच शफल झाले होते आणि रिच फाईटचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळालं बॉलरला. इन ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 16. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 16. नेक्स्ट मॅच एका बाजूला निधी लेवेन आणि दुसऱ्या बाजूला जर्मन खारेकुरण या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. आणि खारेकुरण गावातील एक कलाकार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यश क्रिएटर आणि चांगल्या रील्स त्याच्या माध्यमातून एडिट केल्या जातात. त्याचं ऑफिशियल पेज देखील आहे यश.क्रिएटर स्पेस 02. इन्स्टावरती जाऊन या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. नवीन रील्स तिथे अपलोड होत असतात सातत्यानं.
सुरुवात चांगली झाली. यॉर्कर त्या ठिकाणी टाकला होता आणि परफेक्ट यॉर्कर होता बरोबर लाईन वरती. तो यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचोद आल्या बॉलिंग ट्रॅक वरती मागील स्पेल मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. आणि या स्पेल मध्ये देखील पहिले 2 बॉल त्या ठिकाणी बॅटला स्पर्श करू दिलेले नाहीयेत. लेग कटर ऑफ कटरचा प्लॅन मागील 8 बॉल मध्ये या ठिकाणी प्रज्योतच्या स्पेल मध्ये राहिलाय. 16 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. तिसरा बॉल या ओव्हर मधील. तिसरा बॉल इनसाइड आउट ओव्हर दी रॉंग ऑफ खेळायचा आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 2 डॉट बॉलचा पलटवार तिसऱ्या बॉल वरती. वार करत असताना या बॉल वरती आशिष त्याच्या बॅट मधून षटकार. चांगला फटका खेळला होता आणि आता रॅम शॉटचा अंदाज तरीके होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतो 4 बॉल आतापर्यंत झाल्या. धावा झाल्यात फलकावरती 22-22 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. प्रजोच्या अगेन्स्ट षटकार आलाय. लास्ट ओव्हर मध्ये एकही मोठा फटका त्याने खेळू दिला नव्हता. या ओव्हर मध्ये एक मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये आलाय, परंतु 3 डॉट बॉल देखील त्याने मैदानामध्ये टाकल्यात. आता देखील इनसाइड आउट, परंतु आता त्या ठिकाणी विकेट मिळण्याचे चान्सेस होते. स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी आला होता. 2 रन्सची मागणी आहे या बॉलवरती आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं तो झेल सुटला. चांगला बॅट स्विंग होता, परंतु जे एलिव्हेशन हवं होतं ते कुठेतरी मिळालं नव्हतं. आणि जर का ते परफेक्टली एलिव्हेशन मिळालं असतं तर डेफिनेटली बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होऊ शकला असता. आता मात्र डेफिनेटली होईल, कारण आता बॅटच्या समोर आलाय. टायमिंग लाजवाब आहे, परंतु इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. सौरभच्या माध्यमातून बरोबर टायमिंग जम्प त्या ठिकाणी घेतली होती आणि आपल्या संघासाठी रन्स त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केलाय. डीआरएसचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. चेक केलं जाईल त्या ठिकाणी सेफ की रन्स 6 मिळतील. यस, सेफ आहे, म्हणजे रन्स सेव्ह झाल्यात. 26 धावा स्कोरकार्ड वरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक शिंगडे. अर्थातच अपील आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील पालघर क्रिकेटमधील, आणि तो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अतिशय कमी वयामध्ये. त्याने देखील एक मोठी छाप सोडलाय. 14 बॉलमध्ये 23 वरती आशिष या देखील मॅच मध्ये त्याची बॅटिंग लाजवाब राहिले. आता आशिष रावतेला आपण पाहणार आहोत. पॅकॉड ऑफ स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. 2 रन्सची मागणी आहे आणि त्या 2 रन्स परिपूर्ण होतील या बॉलवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता तिसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. बॅकअप त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे आणि त्याचमुळे तिसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. 3 रन्स या बॉलवरती पूर्ण केल्या गेल्यात. प्रतीक शिंगडेचा पहिलाच बॉल आणि त्यावरती आलेल्या 3 रन्स. धावा झाल्यात फलकावरती 29-29. दुसरा बॉल या ओव्हर मधील. दुसरा बॉल लेग कटरचा वापर तरीके करण्यात आलाय. चांगला फिरला होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बोट फिरवली होती. ग्रीप चांगली होती या बॉलवरती. पाय चालले नव्हते, त्यामुळे या बॉलला फॉलो करणं अवघड झालं होतं. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये 29 फलकावरती. तिसरा बॉल या ओव्हर मधील. तिसरा बॉल. आता देखील टायमिंग कशा पद्धतीने आहे हे पाहिलं जाईल. उंची जास्त आणि लांबी कमी. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज आशिषचा खेळ. गॉन.
3 बॉल आतापर्यंत झाल्यात. दुसरा धक्का हर्ष मराठा मोहपाड संघाला लागला. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती रन्स आल्यानंतर मागच्या 3 बॉलवरती रन्स आलेला नाहीयेत. खऱ्या अर्थानं बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन घडू दिलेलं नाहीये. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बॉल फिरवले जात आहेत. बरोबर गुडले स्पॉटवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न मागच्या काही बॉलवरती झालाय. हा देखील चांगला लेग कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला. अशा पद्धतीने या बॉलला फिरवलं होतं. वेग देखील चांगला या बॉलरकडे. वेगीसहित टप्पा देखील अचूक आहे. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. लास्ट बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल हा देखील चांगल्या पद्धतीने फिरवलाय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन करून दिलेलं नाहीये. सलग डॉट बॉल त्या ठिकाणी टाकले जात आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 29 फलकावरती 29. फलकावरती 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया एका बाजूला निधी लेवेन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत जर्मन कार्यकुरन. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. प्रणय आला बॉलिंग ट्रॅक वरती. 29 स्कोर कार्ड वरती शेवटचे 6 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि पहिल्याच बॉलवरती प्रणयने विकेट घेतलाय. आशिषची विकेट या बॉलवरती गेलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन बॅट्समन हितेश मैदानामध्ये दाखल झालाय. 29 स्कोर वरती पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली प्रणयला. सुरुवात चांगली झाली या स्लॉग ओव्हरची. सर्वाधिक डेंजरस ओव्हर सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय अर्थातच स्लॉग ओव्हर. परंतु आता या स्लॉग ओव्हरमध्ये ते स्लॉग हिट येतील का? हितेश आणि सुनील सध्या तरी मैदानामध्ये आहेत. सुनील मागच्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला फिल्डर तरीके उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग एफर्ट्स तरीके पाहायला मिळत आहेत. यादी देखील 4 रन सेव्ह केल्या होत्या आणि आता देखील रन सेव्ह केल्या गेल्यात त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. चला नेक्स्ट मॅच त्याचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया. जनुमान खरेकुरन आणि निधी लेवेन या दोन टीम मध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. बरोबर स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर टाकला होता. बरोबर पायाला स्पर्श झाला बॉल. लास्ट 3 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. हवी तशी बॅटिंग हवी तशी रन्स या इनिंग मध्ये कुठेतरी पाहायला मिळाले नाहीयेत. 5 ओव्हरचा फॉर्मॅट कुठेतरी इम्पॅक्ट तो देखील पडताना पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लोंगॉनला बॉल जातोय. तत्पूर्वी 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स परिपूर्ण होताना दिसतील. 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33-33. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अजूनही 2 बॉल तरीके बाकी आहेत. 33ला 3 अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. शॉट ऑफ लेंथ बॉल
लेग कटचा ऑफर पुन्हा एकदा या ठिकाणी झाला होता. ह्या इनिंगमध्ये भरपूर लेग कटर्स आपण पाहिल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये व्हेरिएशनचा वापर गोलंदाजांनी केलाय. हा देखील लेग कटर होता. आता लास्ट बॉल बाकी आहे. या बॉल नंतर अर्थातच इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला निधी लेवेन, अक्षय गवली, रवींद्र मेहर, निनाद पाटील, त्याचबरोबर प्रीतम कोंगिलला आपण पाहणार आहोत. शुभम दांडेलला आपण पाहणार आहोत. आणि त्यांच्या अगेन्स्ट जेनुमान खारेकुरन, हर्ष पाटील, हर्ष आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यामागचा टॉस आपण आता इनिंग्स ब्रेकमध्ये करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 34चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. ओपाडा संघाने फक्त आणि फक्त 33 धावा केल्या आणि 34 धावांचं एक छोटंसं आव्हान हरणवाडी संघाच्या समोर ठेवलंय. चला टॉसला या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोण आहे मॅच, कोण आहे नेक्स्ट? खारेकुरण आणि निधी 11 दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर यायचंय. निधी 11चा कर्णधार आलाय. खारेकुरण संघ लवकरात लवकर पाठवा तुमचा कर्णधार. बॅट्समन कोण आहे? हरणवाडी संघाच्या वतीने 2 सलामीवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे प्रतीक शिंगडे, अप्पी या नावानं जास्तीत जास्त प्रसिद्धी, आणि दुसरीकडे दुसरा सलामीवर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष. बॉलर गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात, जिकडे तुमच्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटं असतील आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवावी लागतील. खेळाला होईल सुरुवात. पहिला बॉल, लेट द गेम बिगिन. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली पिचिंग केली होती. आलाय निर्धाव बॉल. प्रतीक शिंगडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोरून बॉलला फिरवलंय. टायमर चालू झालाय.
पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गौरव सज्ज झालाय. गौरवचा पुढचा बॉल, त्या बॉलला कट केलंय. बॉल दोन क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. प्रतीक शिंगडेच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. 4. चला विश्वजित अहिरे टॉस करून घ्या. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र कनेक्शन नाही झाला. आलाय डॉट बॉल. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गौरवचा पुढचा बॉल, यावेळेस थ्रू द कव्हर्स फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 5 धावांवर. पहिल्या षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गौरव सज्ज होईल. आता समोर आहे हर्ष, हा देखील एक चांगला फलंदाज आहे. दुसरा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवचा 5वा बॉल, गौरवचा 5वा बॉल आणि त्याच्यावर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र हर्षच्या डोळ्यासमोरून पुन्हा एकदा बॉल फिरलाय, गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय डॉट बॉल. आता 5 चेंडून मागे मात्र 5 धावा झालेत. येणारा शेवटचा बॉल, यावेळेस फुल टॉस होता. दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र आलाय निर्धाव बॉल आणि या डॉट बॉलनं एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड. 3 मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये गौरवने हे षटक कंप्लीट केलंय. चांगली गोलंदाजी. हा स्पीड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत ठेवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय, आशिष रावते गोलंदाजी मार्कवर आलाय. आज समोर उभा आहे अप्पी. आशिषचा पहिला बॉल, यावेळेस पहिला बॉल गुडघ्यावर बसून बॉलला दिशा दिलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. प्रतीकच्या बॅट मधून सणसणीत खणखणीत चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 9 धावा. आशिषच्या पहिल्याच बॉलवर केलंय आक्रमण आणि तब्बल 4 धावा. आता प्रतीक आपल्या फॉर्मात आलाय. रंगतदार बहरदार फलंदाजी. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न तर होता, सिंगलचा प्रयत्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. जिथे प्रतीक सांगतोय चौकार आणि षटकारानेच मी ही मॅच संपवेल, सिंगल डबलची मला गरज नाहीये. आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल, आशिषचा पुढचा बॉल, त्याला अलॉंग द कार्पेट घेऊन काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं प्रोटेक्शन दिलंय. मैदानाच्या आतमध्ये एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता त्या 2 धावेंचं रूपांतर तब्बल पंचांचा निर्णय येईल 6 धावेंमध्ये.
या 6 धावेने धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच 15 धावा. 3 चेंडून मागे तब्बल 10 धावा खर्च झालेत. यावेळेस प्रतीकच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. या षटकारानं धावसंख्या धावफलकर 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. स्लॉट मधला बॉल आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. काय माहिती. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा प्रतीकच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकारानं धावसंख्या पुढे चाललंय. 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. शॉर्ट आर्म पुलचा फटका होता, जिकडे डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. चेंडू बराच काळ हवेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेनं 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. आता जिंकण्यासाठी मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल, त्याला दिशा दिली. पॉइंट रिच मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर. धावसंख्या आतापर्यंत 28. आता जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. जिकडे प्रतीक अप्पी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं आतापर्यंत 10 चेंडून मागे 27 धावा ठोकल्यात. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, डोळ्याच्या पापण्यामध्ये आणि मनाच्या तिजोरीमध्ये साठवून ठेवणारा असा हा फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. मॅच फिनिश. हरणवाडी संघानं सामना एका हाती जिंकलाय.